जाणीव करून द्या. अरे माझ्या गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून द्या, म्हणजे तो बंड करून उठेल. अशी तुम्हा मला गुलामगिरीची जाणीव करून देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. थोर त्यांचे उपकार, थोर ते क्रांतिकार. थोर त्यांचे उपकार, थोर ते क्रांतिकार. थोर ते सत्याचा पाया रचणारे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले. स्वच्छतेचा मंत्र पाळा, रोगराईचे नियंत्रण टाळा. स्वच्छतेचा मंत्र पाळा, रोगराईचे नियंत्रण टाळा. घराचा राखा मान, देशाची वाढेल शान. असे स्वच्छतेचे संप्रेरक संत गाडगे बाबा व जे महाराष्ट्राच्या पुण्यभूमीमध्ये थोर महान क्रांतिकारक होऊन गेले, त्यांना मी प्रथम विनम्र अभिवादन करते. आजच्या स्काउट कार्यक्रमाचे अध्यक्ष भास्कर मुंडे साहेब, त्याचबरोबर विचार मंचावर उपस्थित असलेले थोर मान्यवर व माझ्या बंधू भगिनींनो, म्हणतात घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पात्याला. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पात्याला. आणि स्वच्छते वाचून किंमत काय या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला लोकशाहीने स्वातंत्र्य दिलं आहे. आपल्याला आपला हक्क मिळवता येतो, परंतु आपला हक्क बरोबर कर्तव्याशी कुठेतरी देणं असतं. म्हणून आपण आपल्या देशासाठी 10 मिनिट तरी वेळ दिला पाहिजे. यासाठी मी व माझ्या सहकारी गोमळवाड्यातील न्यू इंग्लिश स्कूल या शाळेतील विद्यार्थ्यांनी 9 ऑक्टोबर रोजी गोमळवाडा या गावामध्ये मोर्चा काढला. पूर्ण परिसर घोषणाने दणावून गेला होता. कारण त्या घोषणा तशा होत्या की लोक जागृत होत होते की वा आज आपल्या गावातील मुली कशासाठी फेरी काढत आहे, आज त्यांच्यावर वेळ का आली असेल बरं. आम्ही त्यामध्ये असं लिहिलो, असं घोषणा देत होतो की नसेल संडास ज्याच्या दारी नका देऊ मुलगी त्याच्या घरी. नसेल संडास ज्याच्या दारी नका देऊ मुलगी त्याच्या घरी. असा घोषणाने परिसर दणवत आम्ही ग्रामपंचायतीवर गेलो. तेव्हा तिथे अनेक लोक हॉटेलमध्ये चहा पित होते. वेळ सकाळची होती ना. प्रत्येक जण विचार करत होता की अरे बापरे, आज मोर्चा कशाचा असेल, ही फेरी कशाची असेल, आज कोणता दिवस आहे, आज राष्ट्रीय संत नाही आहे ना. तेव्हा आम्ही लोकांना एक जण उठून सांगत होतो की अरे बाबांनो, तुम्हाला जागृत कधी व्हायचंय. आज आम्ही तुमचे विद्यार्थी जागृत झाल्यावर आज तुमचं जे कर्तव्य आहे ते आम्ही पार पाडत आहोत, तर मग तुम्ही कधी जागृत होणार. तेव्हा माझे वडील सामाजिक कार्यकर्ते आदिनाथ गवळी व त्यांचे काही सहकारी ही आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी आमच्यापाशी आले. हीच बातमी दिव्य मराठीने प्रकाशित करतात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय नामदेव नन्नावरे साहेब यांचं कौतुक करण्यासाठी, आमची भेट घेण्यासाठी दुसऱ्याच दिवशी 7 वाजता गोमळवाडा गावामध्ये हजर झाले. ते म्हणाले, बाळांनो, मी तुमच्या पाठीमागे आहे. मी तुम्हाला जी शासकीय यंत्रणा लागेल ती खंबीरपणे तुमच्या पाठीमागे उभे करेन. तेव्हा मला असं वाटलं की शिंपल्यात पाणी घातल्यावर समुद्र कधी दाखवता येणार नाही. शिंपल्यात पाणी घातल्यावर समुद्र कधी दाखवता येणार नाही. हाताने काढलेल्या फुलांचा सुगंध कधी घेता येणार नाही. हाताने काढलेल्या फुलांचा सुगंध कधी घेता येणार नाही. आणि ज्यांनी आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून साथ दिली, त्यांच्या बाकीच्या कामाचा उल्लेख तर शब्दात कधीच करता येणार नाही. शब्दात कधीच करता येणार नाही. अशा त्या माननीय नन्नावरे साहेब यांनी आम्हाला साथ दिली व माझे वडील आदिनाथ गवळी यांनी आम्हाला खंबीर पाठिंबा दिला. त्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करते व येथे आलेल्या सर्व स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांना असे आवाहन करते की मित्रांनो, बांधवांनो, आपण संकल्प करूया की तुम्ही सुद्धा प्रत्येकाच्या घरी गेल्यावर हट्ट करणार की बाबा मला काही नकोय, मला फक्त घरी एक शौचालय हवंय, फक्त घरी एक शौचालय हवंय. त्यामध्ये आम्हाला प्रेरणा देत होतं तर ते एक वाक्य, वाघाची झेप आहे तलवारीची धार आहे. वाघाची झेप आहे तलवारीची धार आहे. गावाचा विकास तर करणारच, कारण त्या गावाची मी लेक आहे, त्या गावाची मी लेक आहे. आणि ही मशाल आम्ही फक्त गोमळवाडा गावातच नव्हे तर शिरूर तालुका, बीड जिल्हा मध्ये ही मशाल आम्ही हाती घेतली आहे आणि ती लवकरच पूर्ण करू. संयोजकांनी मला स्टेजवर येऊन बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे व माझे मनोगत इथे संपवते.
धन्यवाद. धन्यवाद.